सध्याची परिस्थिती काही तसं चिंताजनक नाही आहे. काल संध्याकाळपासून तसं काही विचित्र काही घडलेलं नाही आहे. परंतु दुबई असं सुरक्षित आहे. या मुलांना जेवण वगैरे आणि त्यांचं राहण्याचं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. सरकारनं पण सर्क्युलर दिलेले आहेत की या जे एक्सटेंडेड पिरियडचा जो काही खर्च आहे तो सरकार स्वतः घेणार आहे. हे सगळं सरकारनं सर्क्युलर दिलेलं आहे. त्यामुळे चिंतेचं काय प्रश्न नाही. आणि आपल्या सगळ्या मान्यवरांचा इकडे एवढा सगळा मोठा सहयोग आहे आणि सगळ्यांची तुम्ही तिथं असून सुद्धा काळजी करताय, विचारपूस करताय. एअर इंडिया परत रात्री डिक्लेअर करणार आहे, पण इंडिगोचा अजून काही मेसेज आलेला नाही आहे. एअर इंडियाचाही मेसेज आलेला नाही. आपण काय करू, त्यांचं तिथे हॉटेलमध्ये हे विमानाचं होईपर्यंत ती राहण्याची व्यवस्था करू आणि त्यांना तिथं ते पैसे लागणार असतील त्याची इथून मी व्यवस्था करतो. आता बघा, हे जे आता हे 25 लोक आहेत, दुसरे आणखी पुण्याचे काही लोक आहेत, आणखी आपले अहिल्यानगरचे महाराष्ट्रातले काही लोक जे आहेत ना, समजा हे मी इकडून पण सगळी माहिती लिस्ट घेतो आणि तुमच्याकडे तिथे पण